नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील 21वा पाठ संत वाणी यामध्ये भाग 1 व भाग 2 म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत सावता महाराज यांच्यावर आधारित जो स्वाध्याय आलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर सुरुवातीला आपण संत वाणी भाग 1 यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या ज्या अभंगाच्या ओळी आहेत त्यावरती आधारित जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर संत सावता महाराज यांच्यावर आधारित जो स्वाध्याय दिलेला आहे तो पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. तर उत्तर पाहूयात. शब्द हे रत्नांसारखे मौल्यवान असतात. 2. शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करता येतो. दुसरा प्रश्न आहे, सूचनेनुसार सोडवा. त्यामध्ये धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर पाहूयात. जमिनीखाली सापडलेल्या पैशाला किंवा सोन्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर काय येईल? धन म्हणतात. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण. उत्तर आहे कारण संत तुकाराम महाराज शब्दांना देव मानतात. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये शब्दांचीच रत्ने. उत्तर पाहूयात. रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. शब्द देखील रत्नांप्रमाणेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे मौल्यवान विचार असल्यास, सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे. शब्दांचीच शस्त्रे. याचं उत्तर, शब्द हे शस्त्राप्रमाणेच असतात. ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, अपप्रवृत्ती, वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते. प्रश्न चौथा, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. तर ती ओळ आहे, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. प्रश्न पाचवा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये शब्द वाटू धनजन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगाद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात तसेच अभंगातील विचारामुळे लोक विचाराने श्रीमंत होतील. अभंगामधून त्यांच्यापर्यंत सुंदर सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील. माणसं विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत असे तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचे भाग्य आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. आता याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तुम्हाला यावर आधारित एखादा अनुभव आला असेल तर तुम्ही तो देखील या ठिकाणी लिहू शकता. परंतु तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरणादाखल एक उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे, संघर्ष कोणताही असो, 2 व्यक्तींमधला वादविवाद, हाणामारी असो किंवा अगदी 2 देशांमधली लढाई किंवा महायुद्ध असो, अखेर तो मिटवताना शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली. माझा सर्वात जवळचा मित्र मला वाईट मार्गाला जाण्यापासून अडवत होता, परंतु मी त्याचं न ऐकता त्यालाच उलटसुलट बोललो. माझं बोलणं ऐकून तो खूप दुखावला. त्यानंतर तो माझ्याशी बोलत नव्हता.
मला माझी चूक कळली. मी लगेच त्याची माफी मागितली. त्यानंतर मला शब्दांचं सामर्थ्य समजलं. शब्द नेहमी जपून वापरावे हेही समजले. त्यानंतर आता दुसरा भाग बघूया. संत सावतामाळी यांच्या अभंगाच्या ज्या ओळी आलेल्या आहेत त्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो पाहूयात. यामध्ये प्रश्न पहिला आहे, चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये संत सावता महाराजांची मागणी, त्यांची मागणी काय होती ते आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आहे. तर संतांची आठवण नेहमी असावी अशी त्यांची मागणी होती. आणि संतांनी दाखवला तो मार्ग. तर कोणता मार्ग आहे? भक्ती मार्ग. दुसरा प्रश्न आहे, सूचनेनुसार करा. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. उत्तर पाहूयात. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द नारायण. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर तो प्रश्न बघूया. सावतामाळी हे कोण आहेत? तर याचं उत्तर काय येईल? संत आहेत. संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? याचं उत्तर संत सावता महाराजांना संतांची संगत हवी. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये संत सावता महाराजांची मागणी तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आहे, संत सावता महाराज परमेश्वराला म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाला दुसरे काहीही मागायचे नाही. फक्त तुझ्याजवळ आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे आमच्या मनात नेहमी संतांची आठवण राहू दे. आम्हाला नेहमी संतांची संगत लाभू दे. हे नारायणा, संत हेच आमच्यासाठी देव आहेत, म्हणून संत हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यानंतर संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, संत संगत हीच ईश्वर संगत असे समजून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लाभण्याची मागणी करतात. संतांचे विचार पवित्र असतात. वाईट विचारांना त्यांच्याजवळ थारा नसतो. लोभ, मोह, मत्सर हे अवगुण त्यांच्याजवळ नसतात. उलट त्यांचे जीवन सद्विचार, सद्वर्तन, सद्गुण, प्रेम, माया यांनी फुललेले असते. म्हणून संत सावता महाराज परमेश्वराजवळ सहवास लाभण्याची मागणी करतात. त्यानंतर सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. हा विचार अभंगांच्या आधारे पटवून द्या. याचं उत्तर आहे, परमेश्वराला माणूस सहजासहजी भेटू शकत नाही. परमेश्वराला माणूस सहजासहजी पाहू शकत नाही. परंतु परमेश्वरातील सर्व गुण हे संतांमध्ये असतात. संत संगत लाभणे म्हणजेच परमेश्वराची संगत लाभणे होय. आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचे असेल तर संतांची संगत असणे खूप गरजेचे आहे. मानव आणि परमेश्वर यांना जोडणारी कडी म्हणजेच संत होय. म्हणून सर्वच भक्त संतांना परमेश्वर समजतात. आता या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे, खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यानुसार लिहा. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आपल्याला ज्या संतांची माहिती विचारली आहे ते आपण या ठिकाणी देऊयात. तर पहिला आहे संत आणि मुद्दे. तर संत कोणकोणते आहेत? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज. आणि मुद्दे पाहूयात. त्यांचं पूर्ण नाव, काळ, ग्रंथ, सुवचन आणि अभंग कोणते आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी पाहूया. पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांचा काळ आहे इसवी सन 1275 ते इसवी सन 1296. त्यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत? तर ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. सुवचन, जो जे वांछिल तो ते लाहो. आणि त्यांचे अभंग, माझा मराठीची बोलू कौतुके, बरी अमृताते ही पैजासी जिंके. तर हे आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी सांगता येईल. संत नामदेव महाराजांविषयी पाहूया. त्यांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामा शेटी रेळेकर. त्यांचा काळ आहे इसवी सन 1270 ते इसवी सन 1350.
त्यांचा ग्रंथ आहे नामदेवांची गाथा. त्यांचं सुवचन आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि अभंग अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता त्यानंतर संत एकनाथ महाराजांविषयी पाहूयात. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. काळ आहे इसवी सन 1533 ते इसवी सन 1599. त्यांचे ग्रंथ आहेत एकनाथी भागवत आणि रुक्मिणी स्वयंवर. सुवचन आहे प्राणीमात्रांवर प्रेम करा. आणि अभंग आहे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. आणि शेवटी आहे संत तुकडोजी महाराज. त्यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. काळ आहे इसवी सन 1909 ते इसवी सन 1968. ग्रंथ आहे ग्रामगीता. सुवचन आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा. आणि अभंग आहे किती सांगती संत तुला बोध सुटेना अजूनी कामक्रोध. तर अशा प्रकारे या संतांची माहिती आपल्याला या तक्त्यांमध्ये भरायची आहे. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इयत्ता 9वीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.